पावसाळा आला तशा तक्रारही वाढत असतात की हेअरफॉलला घेऊन. केस गळतीचा प्रॉब्लेम हा खूप जणांना येत असतो. सगळे याचा अनुभव घेतच असतील. पण या व्हिडिओतून मी तुम्हाला 10 असे पॉईंट सांगणार आहे की तुम्ही इंटरनली आणि एक्सटर्नली नरिशिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी घरी कोणती काळजी घेऊ शकता. कारण जर का तुम्हाला डॅन्ड्रफ, हेअरफॉल अजून काही पावसाळ्याचे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही सोप्या पद्धतीने हँडल करू शकता. पावसाळ्यामध्ये हाय ह्युमिडिटी लेवल वाढल्यामुळे हेअरफॉलचा प्रॉब्लेम होत असतो आणि स्काल्पही आपला ऑइली झालेला असतो. त्यामुळे डॅन्ड्रफचा आणि हेअरफॉलचा प्रॉब्लेम हा होत असतो. आपल्याला आतून पण आणि बाहेरून पण केसांची काळजी घेतली पाहिजे. आतून आपल्याला केस स्ट्रॉंग बनवावे लागतील आणि बाहेरून काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात. नमस्कार मैत्रिणींनो, मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी भाग्यश्री तुमचं सर्वांचं स्वागत करते. तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर तुमचं खूप स्वागत आहे. तुम्हाला चॅनलचा जर काही हिस्सा व्हायचा असेल तर खूप अशी सिंपल स्टेप आहे. खालीतील सबस्क्राईबचं बटन क्लिक करून शेजारील बेल बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर माझे फ्युचरचे व्हिडिओ येत राहतील तसे तुम्हाला नोटिफिकेशनही मिळत राहील. बरे, हेअर वॉश हा आठवड्यातून 2दा केला पाहिजे आहे. स्काल्प हा ऑइली होत असतो, धूळ कचरा त्याला चिटकून बसत असतो. हा मोठा हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्हाला आठवड्यातून किमान 2 वेळा तरी हेअर वॉश हा करणे गरजेचं आहे. नंबर 2, शॅम्पू हा नेहमी माइल्ड यूज केला पाहिजे आहे. हार्श केमिकली शॅम्पू यूज करू नका पावसाळ्याच्या सीझनमध्ये. शॅम्पू जेवढा स्ट्रॉंग असतो तेवढा तुम्हाला हेअरफॉलचा आणि डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम हा होणार आहे. जेव्हा पण तुम्ही शॅम्पू यूज करणार आहात तेव्हा डायरेक्ट शॅम्पू यूज करायचा नाही. त्यामध्ये शॅम्पूमध्ये पाणी थोडं ॲड करून शॅम्पू यूज करायचा आहे. आणि जर का तुम्ही शॅम्पू डायरेक्ट केसांना लावला तर तुमचे केस अजूनच जास्त डॅमेज होत असतात. नंबर 3, तुम्हाला किमान आठवड्यातून 2दा तरी हेअर ऑइलिंग केलं पाहिजे. पण केसांना तेल लावताना कोणती काळजी घ्यायची? काही लोक काय करतात, सकाळी केस धुणार असतात 10 वाजता तर 1 तास अगोदरच केसांना तेल लावून ठेवतात. तर याचा काहीच उपयोग होत नाही. तुम्हाला ॲटलिस्ट आदल्या दिवशी ओव्हरनाईट तुम्हाला तेल लावून ठेवायचं आहे. तेल हे केसांमध्ये ऑब्झॉर्ब होत असतं, याचा तुम्हाला खूप चांगला असा फायदा मिळतो. आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूही कमी यूज करावा लागतो तुम्हाला. तुम्ही जर का आदल्या दिवशी तेल लावलं नाही आणि तुम्ही ऑइल केल्यानंतर कमी गॅप ठेवला तर शॅम्पूही खूप जास्त यूज होतो आणि केमिकलचाही यूज खूप जास्त होतो. यामुळे हेअरफॉल कमी होण्याऐवजी वाढत राहतो. आणि कायम जेव्हा तुम्ही ऑइलिंग करता तेव्हा केसांची मुळंही स्ट्रॉंग होत असतात आणि स्काल्पलाही पोषण घटक हे मिळत असतं. नंबर 4, तुम्ही अशा रब्बर्सचा यूज करू नका. त्यापेक्षा तुम्ही अशा क्रंचेस यूज करा. याने हेअरफॉलही कमी होतो आणि केसातून काढायलाही सोप्या असतात. नंबर 5, केसांमधून शॅम्पू पूर्णपणे निघेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, गडबडीमध्ये या कॉर्नरला किंवा बॅक साईडला शॅम्पू हा तसाच राहतो. केसांमधून फेस पूर्णपणे निघत नाही तोपर्यंत तुम्हाला हेअर वॉश हा करायचा आहे. जर का तुम्ही माइल्ड शॅम्पू आणि कमी शॅम्पू यूज केला तर केसांमधून टोटली शॅम्पू हा निघून जाणार. कायम जेव्हा पण तुम्ही शॅम्पू कराल तेव्हा फिंगर्सचा यूज करायचा आहे मसाज करण्यासाठी. व्यवस्थित तुम्ही असा फिंगरनी मसाज करू शकतात. काही लोक पामचा यूज करतात मसाज करण्यासाठी, तसं नाही करायचं. तुम्हाला फिंगरनीच आपल्या खूप छान असा मसाज द्यायचा आहे केसांना. नंबर 6, तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे. बरेच जण काय करतात, दिवसातून 2 ते 3च ग्लास पाणी पितात आणि बाकी मग चहा, कॉफी हे घेत असतात. तुमच्या बॉडी अकॉर्डिंग तुम्हाला पाणी प्यायचं आहे. भरपूर पाणी पिल्यामुळे तुम्हाला न्यूट्रिशनही खूप छान असं मिळत असतं. नंबर 7, खूप जास्त जेव्हा केस ओले असतात तेव्हा तुम्ही केस विंचरायचे नाहीत. यामुळे हेअरफॉल खूप जास्त होत असतो. तुम्ही थोडा वेळ वाट बघू शकता केस ड्राय होण्याची आणि त्याच्यानंतर तुम्ही केस विंचरू शकता. त्यात पण तुम्ही कोंब हा लांब दातांचा असा यूज करायचा आहे. जे एकदम नॅरो गॅप कोंब असतात ते अवॉइड करा, त्याने हेअरफॉल खूप जास्त होतो. आतून तुम्हाला न्यूट्रिशन घ्यावं लागणार. तर तुम्ही काय करू शकता, आदल्या रात्री तर तुम्ही बदाम, अक्रोड हे भिजत घालून सकाळी खाल्ल्यामुळे केसांना न्यूट्रिशनही खूप छान असं मिळतं. नंबर 9, केसांना तुम्ही जेव्हा पण कोणतं ऑइल लावता तेव्हा ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. स्काल्पला खूप छान असा मसाज मिळतो. नंबर 10, सगळ्यात इम्पॉर्टंट, आपण इंटरनली बघितलं काय करायचं आहे, एक्सटर्नली बघितलं काय करायचं आहे. त्याचबरोबर इमोशनली पण चेंज करणं गरजेचं आहे. हेअरफॉलचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे तो स्ट्रेस. खूप जण असे असतात की मॉन्सूनमध्ये हेअरफॉल व्हायला लागला ना की स्ट्रेस घ्यायला लागतात, चिंता करायला लागतात. शॅम्पू केल्यानंतर केस गळालेले बघता किंवा कोंब केल्यानंतर किती केस गळाले हे बघता, तेव्हा तुमच्या मनात निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते. जो हेअरफॉल आहे तो एवढा डॅमेज करत नाही. जो तुम्ही सारखा स्ट्रेस घेत असता हेअरफॉलला घेऊन, त्यामुळे हेअरफॉलचा इश्यू खूप जास्त होणार. सो ट्राय करा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर इतरही आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. तर चला तर मैत्रिणींनो, भेटूया आता नवीनच अशा व्हिडिओला घेऊन. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.